नमस्कार मित्रांनो, हे पाहत आहे तुम्ही हे आपला गोमतराचा हौद आहे। तर ह्या हौदामध्ये 5 फूट खाली खोल आहे आणि 4 बाय 5चा आहे, आपला 4 बाय 4चा, आणि हे आपला 2.5 बाय 4चा, हे 2 गोमतरासाठी। तर हे आपलं वेस्टेज मटेरियल ह्या इथून आपल्या पूर्ण जनावरांचं वेस्टेज मटेरियल धुतलेलं, त्यांचं गोमूत्र पडलेलं हे आपलं ह्या पाईपाद्वारे सरळ ह्या खड्ड्यामध्ये येते। ह्या खड्ड्यामध्ये हे आपले पाईप लावलेले आहेत ह्यांना ढवळून घेण्यासाठी। म्हणजे आपण तिकडून समोरून थोडं पाणी सोडलं की डायरेक्ट खाली जाते, खाली फुटबॉल वाटे हे ढवळून येते। हे वेस्टेज मटेरियल आलेलं इकडून शेणासहित गोमतर, ह्या गोमतराचं पाणी ह्या नळा वाटे, हे तुम्हाला दिसत असेल, ह्या पाईप वाटे सरळ ह्या खड्ड्यामध्ये जाते। आणि हे आहेत आपले शेणाचे, हे आपला 7 बाय 6, 7 बाय 6चे, आणि हे 10 बाय 10चे, हे 10 बाय 10चे पलीकडे 2 आहेत, हे 7 बाय 10चा। तर ह्या ठिकाणी 3 महिने पूर्ण कुजायची प्रक्रिया होते। हे 3 महिने कुजल्याच्या नंतर परत हे 3 महिने कुजू द्यायचा आणि ते 3 महिने कुजू द्यायचा। 3, 6, 9 महिन्यामध्ये समजा आपल्याला पूर्ण 1 बाय 1 1 बाय 1 1 बाय 1 आपल्याला शेतामध्ये सोडता येते। तर हे आपल्याला कुजल्याच्या नंतर ह्याची आपल्याला ज्यावेळेस आपण पाण्याने ढवळतो, आता हे पूर्ण पाईप ह्याला पाण्याने ढवळण्यासाठी, हे पाण्याने ढवळल्याच्या नंतर ह्याची स्लरी जी येणार आहे ती आपली ह्या हौदामध्ये पडते। आणि ह्या हौदामध्ये पडल्याच्या नंतर आपल्याला डबल इथं चाळणी टाकून, हे पाहताय तुम्ही, ही अशी जाळी आहे, त्या जाळीला गाळून आपलं प्युअर निस्तर स्लरी इथं येते आणि ह्या पाईपाद्वारे ह्या इंजनने आपल्याला पाईपलाईनमध्ये सोडून पूर्ण शेतामध्ये डायरेक्ट ऊसाला स्लरी आपली जाते। तर हा प्रोजेक्ट कसा आहे नक्की सांगा, छान वाटला तर कमेंट करा।